झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या घोळाची आणखी एक बात। अर्ज भरण्याची अंतिम मुदत 12 ऑगस्ट आहे। मात्र मुंबई, औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या विद्यापीठांच्या इंजिनिअरिंगचे निकाल अद्याप लागलेले नाहीत। तसंच 12 ऑगस्ट पर्यंत हे निकाल लागतील याचीही शक्यता नाही। त्यामुळे या विद्यार्थ्यांना अर्जच भरता येणार नाही। याचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसणार आहे। या विद्यार्थ्यांना या परीक्षेला मुकावं लागू शकतं। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 21 जुलैला 997 जागांसाठी ही जाहिरात काढली आहे। गेल्या वर्षी याच पदांसाठी डिसेंबरमध्ये परीक्षा झाली। यंदा मात्र अचानक ही परीक्षा अलीकडे आणण्यात आली। त्यामुळे यंदा अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या पण निकाल न लागलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला मुकावं लागण्याची शक्यता आहे। एमपीएससीने नुकतीच आता परवा याच्या ग्रुप बीच्या जागांसाठी सहाय्यक अभियंता या पदासाठी 997 जागांची जाहिरात जाहीर केली आहे व त्या जाहिरातीसाठी शेवटची तारीख फॉर्म भरण्याची, ऑनलाईन फॉर्म भरण्याची 12 ऑगस्ट जाहीर केलेली आहे। परंतु महाराष्ट्रातील बऱ्याच युनिव्हर्सिटीचा रिझल्ट शेवटच्या अंतिम वर्षाचा अजून लागलेला नाही आहे। त्यासाठी आम्ही एमपीएससीकडे अशी मागणी करतो सर्व विद्यार्थ्यांतर्फे महाराष्ट्रातील की लवकरात लवकर त्यांनी परीक्षेची तारीख किंवा फॉर्म भरायची तारीख पुढे ढकलण्यात यावी। एमपीएससीने डिसेंबरमध्ये एक्झाम घेतली होती, परंतु ह्यावेळी ते 3 महिने अगोदर सप्टेंबरमध्येच घेत आहेत। तर अद्याप आमच्या परीक्षेचा निकाल लागलेला नाही, त्यामुळे आम्ही या परीक्षेला मुकणार आहोत। तरी एमपीएससीनं ही अर्ज भरण्याची तारीख पुढे ढकलण्यात यावी। एमपीएससीनं अचानक निकष बदलला आहे। त्यामुळे यंदा अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला मुकावं लागणार आहे। आता विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल लवकर लावले तरच हजारो विद्यार्थ्यांचं वर्ष वाचू शकेल, अन्यथा या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार नाही। आता एमपीएससी आणि विद्यापीठ काय निर्णय घेणार याकडे कात्रीत अडकलेल्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं। एमपीएससी आणि विद्यापीठांच्या समोर नेमके पर्याय काय आहेत पाहूयात। एमपीएससीनं पदवी आवश्यक असल्याची अट मागे घ्यावी। या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू द्यायला हवं, मग पास झाल्यानंतर हा निकष विद्यार्थ्यांना पूर्ण करता येईलच। परीक्षा ऑगस्ट ऐवजी निकाल लागल्यानंतर घ्यावी। विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल 12 तारखेच्या आत लावावे। झी 24 तास एक पाऊल पुढे।